नमस्कार मंडळी. आज आपण नाचणीच्या पिठाचे पौष्टिक आणि झटपट लाडू पाहणार आहोत. 3 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. रेग्युलर जे आपण गव्हाचं पीठ किंवा बाजरीचं, ज्वारीचं पीठ घेतो भाकरीसाठी, तर त्याच टेक्स्चरमध्ये हे पीठ घेतलेलं आहे. नाचणी धुतली नव्हती, तशीच मी साफ करून दळून आणलेली आहे. वाटीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही रेग्युलर वापरता त्या वाटीचं ठेवलं तरी चालेल, पण जी वाटी आपण वापरणार आहे पिठासाठी तीच वाटी आपण पुढच्या जे काही आपण पदार्थ ॲड करणार आहे त्याच्यासाठी वापरणार आहे. 3 चमचे मी इथे तूप ॲड केलेलं आहे. मध्यम आचेवरती हे पीठ पहिल्यांदा 10 मिनटं भाजायचं आहे. त्याच्यानंतर गॅस लो करून पुन्हा आपल्याला ह्याला छान भाजून घ्यायचं आहे. नाचणीचं पीठ जे आहे ते मुळातच थोडंसं ब्राउनिश असल्यामुळे याला भाजलेलं आपल्याला लक्षात येत नाही, त्यामुळे याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो मध्यम ते स्लो असाच ठेवायचे. मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि 5 मिनटानंतर मी पुन्हा 2 चमचे तूप ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण बेसन भाजतो त्याचप्रमाणे नाचणीचं पीठ जे आहे ते भाजल्यानंतर त्याचा एकदम छान असा घरभर सुगंध पसरतो, त्यावेळेला हे भाजलेलं असतं. तर हे लक्षात आल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. वास छान यायला लागल्यानंतर पुन्हा 2 चमचे मी तूप ॲड केलेलं आहे आणि पिठामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे लाडू तुम्ही रूम टेम्परेचरला 1 महिन्यासाठी बाहेर ठेवू शकता. अगदी छान राहतात. जर तुम्हाला 1 महिन्यापेक्षा जास्त ठेवायचं आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. पुन्हा मी इथे 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. पीठ भाजत आलेलं आहे, पण अजून इतका सुगंध पसरलेला नाही आहे आणि आता मी गॅस जो आहे तो लो केलेला आहे. पीठ आणि तूप हे छान भाजून घ्यायचं आहे. याच वेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर, वेलचीची पावडरसुद्धा घालू शकता. मी याच्यामध्ये वेलचीची पावडर घातलेली नाही किंवा ड्रायफ्रूटची पावडरही घातलेली नाही. प्लेन नाचणीचे लाडू मी बनवत आहे, तर तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सची पावडर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यामुळे हे लाडू अजून पौष्टिक होतील. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आणि कॅल्शियम असतं, तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हे देऊ शकता. मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळी आल्यानंतरसुद्धा तुम्ही हा लाडू देऊ शकता. एकदम पौष्टिक असे लाडू आहेत. 15 दिवसाचे तुम्ही एकदम बनवू शकता. तर ह्या प्रमाणाचे जे लाडू आहे ते 16 ते 18 बनलेले आहेत. पीठ भाजून झालेलं आहे आणि हे कोमट झालेलं आहे, म्हणजे थोडंसं थंड झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी पाऊण वाटी साखर घातलेली आहे आणि पाऊण वाटी आपल्याला ह्याला तूप लागलेलं आहे. जसं मी 2 चमचे प्रत्येक वेळी ॲड करत गेलेली आहे, तसं पाऊण वाटी तूप मला इथे लागलेलं आहे पीठ भाजण्यासाठी आणि खूप छान वास येतो आहे. तर ह्याच्यामध्ये साखर मी पहिल्यांदा थोडीशी ॲड करून घेतलेली आहे. मिक्स झाल्यानंतर अजून थोडीशी साखर मी घातलेली आहे, म्हणजे पाऊण वाटी साखर मी इथं वापरलेली आहे. साखर घातल्यानंतर हे पीठ थोडंसं कोरडं होतं, तर त्यावेळेला तुम्ही याच्यामध्ये 1 चमचाभर तूप ॲड करू शकता. जर तुम्हाला अजून जास्त कोरडं वाटत असेल तर थोडं अजून तूप तुम्ही ॲड करू शकता, म्हणजे पिठाच्या कोरडेपणावरती तुम्ही तुपाची क्वांटिटी जी आहे ती ॲडजस्ट करू शकता. 1 वाटी साखरेमधून एवढी साखर शिल्लक राहिलेली आहे आणि थोडं पीठ कोरडं वाटतं आहे म्हणून मी इथे 1.5 चमचा तूप घातलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे लाडू इतके सोपे आहेत की अजिबात चुकण्याची शक्यता नाही आहे आणि हे छान वळण्यासारखे झालेले आहेत. लाडू वळून घ्यायचे आहेत. हे इतके पौष्टिक आहेत आणि टेस्टी होतात की मुलं हे मागून खातील. आणि काय होतं, काही वेळेला मुलांना आपण भाकरी वगैरे देतो नाचणीची, पण खात नाहीत. तर अशा प्रकारे काही वेगळे पदार्थ दिले तर मुलांच्या आपण टिफिनलाही देऊ शकतो आणि 15 दिवसांसाठी आपण हे बनवून स्टोअर पण करू शकतो. एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे. झटपट होते. खूपच कमी खर्चामध्ये हे पौष्टिक लाडू तयार होतात. सेम ह्याच पद्धतीनं तुम्ही गव्हाच्या पिठाचे लाडूसुद्धा बनवू शकता. तर अशा प्रकारे सगळे लाडू वळून घेतलेले आहेत मी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि जर रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. या अगोदर मी नाचणीची आंबील शेअर केली होती, तीही तुम्हाला आवडेल. खूप सोपी रेसिपी आहे. अजून कुठले पदार्थ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. 1 महिन्यापेक्षा जास्त लाडू हे जर स्टोअर करायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. एकदम छान मऊसूद असे मस्त लाडू तयार झालेले आहेत. अशाच प्रकारच्या सोप्या आणि एकदम
पौष्टिक रेसिपी जर पाहायच्या असतील तर स्मिता स्वादी सफर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी बरोबर. थँक्यू. बाय बाय.